अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयएमआतर्फे त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम या ठिकाणी भरवण्यात आलेल्या 4 दिवसांच्या आयएमआ इंडेक्स 2025 या उत्तर महाराष्ट्रातील गुंतवणुकीचा महाकुंभ असलेल्या औद्योगिक प्रदर्शनाची भव्य सांगता झाली. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं सूर वाजले. या निमित्तानं सेमिनार हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाप्रसंगी प्रदर्शनात सहभागी झालेल्या स्टॉलधारक, प्रायोजक आणि स्वयंसेवकांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या समारोपाप्रसंगी कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून MIDCचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, जिल्हा उद्योग केंद्राच्या सहसंचालिका वृषाली सोनी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी निंबाडी भड, BSNLचे महाव्यवस्थापक सारंग मांडवीकर उपस्थित होते. आयएमआचे अध्यक्ष ललित बुब, इंडेक्स चेअरमन वरुण तलवार, सरचिटणीस प्रमोद वाघ, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, BOPPचे चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे हे मान्यवर यावेळेस व्यासपीठावर उपस्थित होते. कनेक्ट, कोलॅबरेट अँड क्रिएट या थीमवर 375हून अधिक स्टॉल्समध्ये अभियांत्रिकी, मशीन टूल्स, मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, IT, अपारंपरिक ऊर्जा, बँकिंग, वित्त, शिक्षण, पर्यटन, त्याचबरोबर EV आणि AIचे अत्याधुनिक उत्पादनं या औद्योगिक प्रदर्शनाच्या माध्यमातून साकारण्यात आले. दर 2 वर्षानंतर आयोजित या प्रदर्शनाला उद्योजकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असतो. त्याचबरोबर 4 दिवसांमध्ये 1 लाखाहून अधिक नागरिकांनी ठक्कर डोमला भेट देऊन उद्योजकांना सुखद धक्का दिला. प्रदर्शनामुळे आगामी काळामध्ये नाशिकमध्ये कोट्यावधींची गुंतवणूक होण्याची शक्यता असल्याचं आयएमआचे अध्यक्ष ललित बुब यांनी सांगितलं. नमस्कार, मी ललित बुब, अध्यक्ष अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन. मागच्या 3 दिवसात आपला हा जो आयमा इंडेक्स इन्व्हेस्टमेंट महाकुंभ याचा जो प्रारंभ झाला 28 तारखेला शुक्रवारी, आणि ज्या प्रतिसादाने आणि ज्या जोमाने आणि ज्या उत्साहाने उद्योजकांनी, नाशिककरांनी आम्हाला प्रतिसाद दिला ते बघण्यासारखं होतं. मागच्या 3 दिवसात आपल्याकडे लगभग 15-20 हजारपासून जास्त जे प्रदर्शनीला येणारे व्हिजिटर्स होते, आणि प्लस प्रत्येक स्टॉल होल्डर आणि ते सगळे खूप आनंदात आणि खूप उत्साह वातावरणात त्यांनी हे पूर्ण एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलं. आपल्याकडे वेगवेगळे सेमिनार झाले, त्याच्यामध्ये सिडबी, माझगाव डॉक, HAL, मग भारत अर्थ मूव्हर्स आणि जे वेगवेगळे काउन्सिलेट आणि अँबॅसिडर्स आले होते त्यांच्याबरोबर B2Bs आणि त्यांच्या चेंबर्स बरोबर B2Bs अशा एक वेगळ्या सेशन्समुळे मला खात्री आहे की नाशिकला जे आपल्याला एक जागतिक स्तरावर आणायचं आहे आणि या गुंतवणुकीची जी आपल्याला एक शृंखला चालू करायची आहे, कुंभ आपण टॅगलाईन दिलं याला, इन्व्हेस्टमेंट महाकुंभ, तर मला नक्की खात्री आहे की या 3-4 दिवसाचा जो सगळा एक जर बघितलं तर 100% आपल्याला नाशिकला एक चांगली संधी, ऑपॉर्च्युनिटी आणि इन्व्हेस्टमेंटची एक कुंभाची लहर इथे येणार. सर, आतापर्यंत तर एक आपण करार असं म्हणण्यापेक्षा अंडरस्टँडिंग जी त्याच्यावरती जे संवाद आहे ते सुरू झाला आहे, आणि ते संवाद असा आहे की नाशिकमध्ये आणखीन जास्त बाहेरच्या लोकांना घेऊन येणे आणि इथल्या उद्योजकांबरोबर नॉलेज शेअरिंग आणि जॉईंट व्हेंचर्स कसं करता येईल, कोलॅबरेशन कसं करता येईल याच्यावरती चर्चा सुरू झालेली आहे. आम्ही MIDC, मैत्री आणि डेव्हलपमेंट कमिशनर ऑफिस, DIC ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस यांच्याबरोबर त्यांचा बूथवरती आम्ही त्यांना घेऊन गेलो आहे. वेगवेगळे डिस्कशन झालेले आहे आणि लवकरच आपल्याला नाशिककरांना, नाशिक जिल्ह्याला एक नवीन बातम्या, चांगली बातम्या मिळतील याची मला खात्री आहे. आयएमआचं प्रदर्शन अत्यंत सुबक आणि भव्य झालं असून हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित व्हावं अशी अपेक्षा सहसंचालिका वृषाली सोनी यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर उद्योजकांच्या प्रगतीसाठी आयएमआ सातत्यानं करत असलेल्या उपक्रमांचं MIDCचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक पाटील यांनी मनोगतामधून कौतुक केलं. गेल्या 6 महिन्यांपासून हे औद्योगिक प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आयएमआ टीम अविरत श्रम करत होती. यात प्रामुख्यानं सचिव योगिता आहेर, खजिनदार गोविंद झा, निखिल पांचाळ, दिलीप वाघ, अविनाश मराठे, जयदीप अलिमचंदानी, जगदीश पाटील, हेमंत खोंड, रवींद्र सोपे, अविनाश बोडके, मनीष रावळ,
रवींद्र महादेवकर, राहुल गांगुर्डे, जयंत पगार, कुंदन डरंगे, धीरज वडनेरे, अभिषेक व्यास, अजय यादव, रवी श्यामदासानी, विनोद कुंभार, श्वेता चांडक, आलोक काना, नागेश पिंगळे, करणसिंग पाटील, रणजित सानप, सूरज आव्हाड, सुमित तिवारी, कमलेश उशीर, वेदांत राठी, मनोज मुळे यांचं योगदान यावेळेस मोलाचं ठरलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.